कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होणार आहे। हिंगोली जिल्ह्यात 50 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होईल। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे। हिंगोलीतून आमचे प्रतिनिधी रमेश चेंडके आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। रमेश, मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होणार आहे, काय माहिती? निश्चितच श्रुती, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने जे आहे ते हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते अनेक मराठा बांधवांना जे आहे ते मराठा कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे। आपण या स्क्रीनमध्ये बघतोय की ह्या ठिकाणी या प्रत्येकाच्या हातामध्ये जे आहे ते मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म 8 असा उल्लेख आहे आणि त्याच्या खाली जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट असं लिहिलेलं आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण जो कुणबी नाव दिसतं तो कुणबी नाव जे आहे ते झूम करून दाखवावं। प्रत्येकाच्या हातामध्ये जवळपास आपल्या समोर आपल्या कॅमेरामध्ये जे आहे ते आता 8 ते 10 मराठा बांधव या ठिकाणी जमले आहेत आणि या सर्वांना जे आहेत ते पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते हे मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। खरं तर हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर हे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं, मात्र हे हैदराबाद गॅजेटच्या नुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं की मग यांनी अगोदर जे नोंदी केल्या होत्या किंवा अगोदर ॲप्लिकेशन दिलं होतं ह्याची माहिती आपल्याला प्रशासनाने अद्याप दिली नाही। आपण यांच्याकडूनच माहिती करून घेऊयात की नेमकं तुम्ही ॲप्लिकेशन कधी दिलं होतं आणि तुम्हाला हे कधी प्रमाणपत्र मिळालं? आम्ही ॲप्लिकेशन 15 दिवसाखाली दिलं होतं, म्हणजे हैदराबाद गॅजेट GR निघायच्या आधी दिलं होतं। आमच्या नोंदी आधीच सापडल्या होत्या, पण आम्हाला थोडा वेळ लागला शेतीतल्या कामामुळे, याच्यामुळे आम्हाला वेळ लागला। त्यानंतर आम्ही कुणबी नोंदी सापडल्या, आमचे वंशावळ बनवली, वंशावळीनुसार आमचे जे नोंदी सापडल्या त्याच्याशी आमचे नावं जुळत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही अर्ज केला कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि आज रोजी आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे। खरं तर अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत, तर अडचणी काय येतात आणि हे कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार मिळाली का? आणखीन हैदराबाद गॅजेटनुसार आणखीन आकडेवारी आलेली नाही। माझ्या अंदाजे हैदराबाद, समजा आता एखादा इंगोली गाव आहे, इंगोलीत त्यावेळेस लोकसंख्या होती कुणबी शेती करणारे, ते फक्त आकडे येतील, नाव येणार नाहीत, तर ते आणखीन हैदराबाद गॅजेटचे आणखीन प्रमाणपत्र सुरू झाले। पण हे जुने प्रमाणपत्र ज्यावेळेस पहिल्यांदा GR काढला होता आणि 33 आणि 34 नंबर शोधले होते त्यातले प्रमाणपत्र आहेत। रमेश, तुमच्याकडून अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।